नमस्कार महाराज आज आपण बोलणार आहोत बेनसल्फ। मी मागे एकदा व्हिडिओ बनवला होता पण शॉर्ट रिकॅप करून देतो। भाजीपाला पीक असू द्या, आता कांदे लागवड होईल त्यांना सांगतो, नंतर ऊसामध्ये तर हे वापरतात, पण सगळ्यात दुर्दैव आहे महाराज, याला खूप कमी प्रमाणात वापरलं जातं कॉटनमध्ये, आणि या सगळ्या पिकांपेक्षा जास्त गरज येते कॉटनमध्ये आहे। तर याचा फायदा काय होतो मी सांगतो महाराज। आणि हे एकमात्र असं आहे बेनसल्फ महाजन कंपनीचं। याच्यात जो सल्फर आहे एलिमेंटल सल्फर 90% हा कमीत कमी 3.5 ते 4 महिने पिकाला लागू पडतो महाराज। याची सगळी जादू जी आहे याच्या डाळमध्ये आहे, तुम्हाला इथे दिसत असेल ना, ही दाणे 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 या डाळमध्ये आहे। याला बेंटोनेटेड क्ले म्हणतात। आता हे बेंटोनेटेड क्ले काय भानगड आहे आणि याचा काय फायदा ते सांगतो महाराज। पहिला मुद्दा, हे जे आहे सल्फर जमिनीमध्ये गेल्यावर हे पिकामध्ये प्रोटीन सिंथेसिस म्हणजे अन्न तयार करायचं काम फास्ट करतं, त्याच्यामुळे झाडामध्ये हिरवेगारपणा लवकर येतो आणि झाड प्रकाश म्हणजे ते स्वतःचं अन्न स्वतः जास्त तयार करतं। दुसरा फायदा आहे महाराज, हे जमिनीतल्या बुरशीनाशक म्हणून काम करतं, तरी आपण देत नाही। तिसरा सगळ्यात महत्त्वाचा फायदा, कॉटन पिकामध्ये किंवा कुठल्याही तेल बिया पिकामध्ये हे ऑइल कंटेंट म्हणजे जी सरकी आहे त्याच्यामध्ये जे बी आहे ज्याच्यामध्ये तेल आहे त्याचं तेलाचं प्रमाण वाढवतं। आता साहजिकच आहे, तेलाचं जर प्रमाण वाढत असेल तर त्या बोंडाचं वजन वाढेल, आणि बोंडाचं वजन म्हणजे आपलं उत्पन्न वाढेल मित्रांनो। तर हे 3 ते 4 फायद्यांसोबत अजून सगळ्यात महत्त्वाचा फायदा जो आहे, चांगल्या मित्रांबरोबर चांगले मित्र येतात, तर हे सल्फर तुमचा फॉस्फरस अपटेकला, बोरान अपटेकला आणि झिंक अपटेकला मदत करतं महाराज। एवढ्या सगळ्यासाठी हे सल्फर काम करतं। आणि आमचे कपाशी वाले बांधव, आता हा भावालाच मी सांगितलं ज्याचे व्हिडिओ बनवतो आहे, हे बघा एवढंच घेणार होता फक्त 2 10 26 2 युरिया, पण मी त्यांना म्हटलं हे बेनसल्फ टाका। बेनसल्फने त्यांचा कॉटनमध्ये ऑइलचं कंटेंट वाढेल आणि उत्पन्नामध्ये छान परिणाम दिसतील महाराज। आता हे 3 ते 4 महिने का लागू पडतं, आता बाकीचेही सल्फर आहेत पण ते लगेच वॉटर म्हणजे ड्रीपने देता येतात आणि ते लवकर त्याची पॉवर कमी होऊन जाते किंवा अपटेक जे आहे तो होऊन जातो आणि याची ड्युरेबिलिटी जास्त राहत नाही, पण याची गाभर राहते। मी जे एक शब्द बोललो महाराज, बेंटोनेटेड क्ले। बेंटोनेटेड क्ले म्हणजे महाराज, जेव्हा भूकंप होतात आणि व्होल्कॅनो इरप्शन होतं, ज्वालामुखी फटतो आणि ती ज्वालामुखी थंड झाल्यानंतर ती जी माती बाहेर पडते, ती राख बाहेर पडते महाराज, त्या राखामध्ये हे सल्फर मिक्स केलेलं आहे। आता ती जी राखची प्रॉपर्टी अशी आहे राजे हो, ते बेंटोनेटेड क्लेची जादू अशी आहे की पाण्याच्या संपर्कात आलं, आता हे बेनसल्फ ज्यांनी उद्या टाका किंवा दादा तूही उद्या टाक, तुम्ही पाण्याच्या संपर्कात आलं मातीच्या आणि पाण्याच्या, ते फुगून जातं, म्हणजे ते पाणी अब्झॉर्ब करतं आणि परत पाणी गेलं की परत कमी होतं। याच्यामुळे काय होतं राजे हो, याच्यामध्ये फुगण्याची आणि आकसण्याची प्रॉपर्टी आहे, त्याच्यामुळे याचं काय होतं, हे स्लो सल्फर रिलीज करत राहतं आणि त्याच्यामुळे आपल्या पिकाला जास्त दीर्घकाळपर्यंत सल्फर भेटत राहतं। आता पावसाच्या दिवसामध्ये होतं काय, आता समजा मी ड्रिपने 90%चं सल्फर दिलं, माझ्याकडे 3 किलो पॅकिंगमध्ये XYZचं आहे, जर चांगला पाऊस आला तर ते पाणी वाहून जातं। समजा खूप पाऊस आला, एक तर वाहून जाईल, नाही तर हिच्या मुळांच्या कक्षेच्या बाहेर ते पाणी चाललं जाईल, तो माझा सल्फर चालला जाईल, पण हे तसं होत नाही। हे मातीच्या कणांसारखं आहे, बारीक बारीक बघा इथे डाळसारखं, बऱ्याच जणांनी बघितलंही असेल, इथे थोडंसं ट्रान्सफरेबल ठेवलं आहे त्यांनी, तर हे तिथेच पडून राहील, तिथे चिपकून राहतं आणि तो सल्फरही तिथे चिपकून राहतो, त्याच्यामुळे हे जास्त दीर्घकाळ लागतं। आणि पावसाळ्यामध्ये हे बिंदास वापरा। आणि प्रत्येक शेतकऱ्याला विनंती महाराज, प्रत्येक म्हणजे तुमचा एक तरी डोसमध्ये याला ठेवा, एकरी 10 ते 15 किलो पिकानुसार याचं प्रमाण आहे, पण याला नक्की वापरा महाराज। आजसाठी एवढंच। जय हिंद, जय महाराष्ट्र।